नमस्कार मित्रांनो, पुढील 48 तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रातील काही भागात जरी पावसाने उघडीप दिली असली तरी देखील धोका अद्याप कायम आहे. हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जोरदार पावसानंतरनं महाराष्ट्रातील काही भागात आता पावसाने उघडीप दिलेली आहे. मात्र हवामान विभागाकडून आजही काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात शहरात तापमान 3 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कोकणातील काही जिल्ह्यात आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर आज देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलेले आहे. साताऱ्यात घाट परिसरात देखील आज अतिमुसळधार पावसाची हजेरी लावणार असल्याचा अंदाज आहे. साताऱ्यात हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे.